नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आजची बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण राज्यातील लाखो शेतकरी सध्या एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता नेमका कधी येणार, खात्यामध्ये पैसे जमा कधी होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2,000 रुपये येणार की म्हणजे 2,000 रुपये येणार आहेत का, की 2 हप्ते एकत्र मिळून 4,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रश्नाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. पण सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो. 8वा हप्ता अजून येणार आहे अशी माहिती काही ठिकाणी सोशल मीडियावरती फिरत आहे. मात्र ती माहिती चुकीची आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मार्च 2026 मध्येच वितरित करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार 8व्या हप्त्यापोटी तब्बल 89,75,298 शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर जवळपास 1,798 कोटी 78 लाख रुपये थेट जमा करण्यात आले होते. म्हणजे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे ती 9व्या हप्त्याची. आता 9वा हप्ता कधी येणार, तर आता सर्वात मोठा प्रश्न 9वा हप्ता कधी जमा होणार, 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी येणार. तर 13 ऑगस्ट 2026 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार 9व्या हप्त्याची निश्चित अधिकृत तारीख सरकारकडून जाहीर केली नाही. म्हणजे सरकारने आणखी तारीख जाहीर केली नाही, तरी पण आपण तुम्हाला एक तारीख सांगणार आहे, ते शेवटी सांगणार आहे. पण सोशल मीडियावरती किंवा यूट्यूबवर फिरणाऱ्या कोणत्याही ठराविक तारखेलाच आताच अधिकृत तारीख समजू नका. काही ठिकाणी 15 ऑगस्टला पैसे येऊ शकतात अशी चर्चा होत आहे. पण लक्षात ठेवा, ही सध्या चर्चा किंवा शक्यता आहे, अधिकृत घोषणा नाही. त्यामुळे 15 ऑगस्टलाच पैसे नक्की येणार आहेत असे आपण ठामपणे सांगू शकत नाही. सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतरच ती निश्चित मानता येईल. मग 9वा हप्ता किती रुपयाचा असेल, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6,000 रुपये मिळतात. हे पैसे साधारणपणे 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. म्हणजे 9वा हप्ता वितरित झाल्यास पात्र लाभार्थ्यांना साधारणपणे 2,000 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र सध्या एक महत्त्वाची चर्चा अशी आहे की काही प्रलंबित हप्ते एकत्र दिले जातील का, याबाबत अनेक शेतकरी 4,000 रुपयांची अपेक्षा व्यक्त करत आहेत. पण इथेही एक गोष्ट स्पष्ट आहे, 4,000 रुपये एकत्र मिळणार असल्याची अधिकृत घोषणा सध्या झालेली नाही. त्यामुळे 4,000 रुपये खात्यामध्ये नक्की येणार आहेत असे सांगणे योग्य ठरणार नाही. आता शेतकऱ्यांनी काय तपासून ठेवावे, तर आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि पुढील हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमची कागदपत्रे आणि लाभार्थी माहिती व्यवस्थित आहे की नाही हे तपासून ठेवा. विशेषतः आधार लिंकिंग, बँक खाते, DBT आणि योजनेतील पात्रता यामध्ये काही समस्या नाही ना हे तपासा. याशिवाय काही लाभार्थ्यांसाठी ॲग्रीज टॅक्स संबंधित प्रक्रिया देखील महत्त्वाची आहे. पूर्वीच्या हप्त्याच्या प्रक्रियेमध्ये ॲग्रीज टॅक्स नोंदणी आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे तुमची नोंदणी किंवा कागदपत्रामध्ये काही त्रुटी असल्यास त्या वेळेमध्ये दुरुस्त करून घेणे फायद्याचे ठरू शकते. आता पैसे खात्यामध्ये आले नाहीत तर काय करायचं, तर समजा सरकारने हप्ता जाहीर केला आणि इतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, पण तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेच नाहीत, तर लगेच घाबरू नका. सर्वप्रथम तुमचा लाभार्थी स्टेटस तपासा. त्यानंतर तुमचे आधार लिंक आहे का, बँक खाते DBTसाठी योग्य आहे का, बँक खाते आधारशी लिंक आहे का, योजनेतील तुमची पात्रता कायम आहे का, कोणतीही KYC किंवा इतर प्रक्रिया प्रलंबित आहे का, हे सर्व तपासा. कारण सरकारी योजनांमध्ये पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच मिनिटाला जमा होतीलच असं नाही. DBT प्रक्रियेमुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आधी तर काहींच्या खात्यात नंतर जमा होऊ शकते. आता शेतकऱ्यांसाठी आजचा सर्वात मोठा अपडेट म्हणजे तर 13 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे आजच्या तारखेनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मार्चमध्ये वितरित झाला आहे आणि आता शेतकरी 9व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 9वा हप्ता 2,000 रुपयांचा असण्याची योजना आहे. मात्र नेमकी जमा तारीख अद्याप अधिकृतपणे निश्चित झाल्याची पुष्टी उपलब्ध नाही आणि 4,000 रुपये एकत्र मिळणार असल्याची चर्चा ही सध्या अधिकृत घोषणा नाही, फक्त चर्चा चालू आहे. म्हणून तुम्हाला जर व्हॉट्सअप, फेसबुक किंवा यूट्यूबवरती उद्या पैसे येत खात्यात 15 ऑगस्टला 4,000 रुपये किंवा तारीख फिक्स आहे, पक्की आहे अशी माहिती दिसली, तर ती अधिकृत सरकारी घोषणा आहे का हे नक्की तपासा. कारण शेतकऱ्यांच्या पैशांचा विषय असल्यामुळे चुकीची माहिती पसरवण्यापेक्षा अधिकृत माहितीची वाट पाहणे सर्वात महत्त्वाचे आहे. आता शेवटचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमचा आधार, बँक खाते, DBT आणि आवश्यक नोंदणीची माहिती व्यवस्थित ठेवा. आणि सरकारकडून 9व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाली की त्यानंतरच पैसे नेमके कधी येणार याची स्पष्ट माहिती मिळेल. म्हणून या विषयावर पुढची अधिकृत अपडेट मिळताच ती तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.